नमस्कार, मी प्रवीण तायडे. व्हायरल न्यूज मध्ये स्वागत आहे. तुम्ही बघत आहात व्हायरल न्यूज. आज आपण दापोडी या सेमेट्री ख्रिस्त कब्रस्तान मध्ये आहोत आणि 2 नोव्हेंबर हा मृत्यू पावलेल्या लोकांच्या प्रार्थनेसाठी ख्रिस्त समाज मोठ्या संख्येने येतो. ही पारंपरिक 2 नोव्हेंबर अख्ख्या जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. तर त्यांचा ऐतिहासिक दिवस आहे. मृत्यू सर्व नातेवाईक, सर्व ब्लड रिलेशन आज प्रार्थना करण्यासाठी प्रत्येक भागातून दापोडी चर्च, दापोडी कब्रस्तान मध्ये आहेत, तर दफनभूमी मध्ये आहे. तर आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेणार आहोत की कसं त्यांचा इतिहास आहे. सदर सालादाप्रमाणे हे इंडियन ख्रिश्चन दफनभूमी दापोडी म्हणजे युनायटेड इंडियन ख्रिश्चन दफनभूमी दापोडी ह्याची जी स्थापना होती ब्रिटिश काळामध्ये 1935 मध्ये, जेव्हा खडकीमध्ये छावणी होती त्यावेळेस ब्रिटिशांनी ही कब्रस्तान म्हणून नाही का डिक्लेअर केलं आणि ख्रिस्ती बांधवांना इथं दफन करण्यात आलं. तेव्हापासून जे आपलं पुढे त्याची वाटचाल चालूच होती आणि त्याच्यानंतर आमचे जे 4 फादर्स आहेत ज्यांनी म्हणजे नाही काय ह्या सेमेट्रीला सांभाळलं आणि तसेच असं पुढं आम्ही सांभाळत आलो आणि ह्याच्या पुढं अजून सांभाळणार आहे. आणि आजचा दिवस म्हणजे पूर्ण जागतिक दिवस, हा ऐतिहासिक दिवस आहे जे धार्मिक परंपरामुळे, ख्रिस्ती धार्मिक परंपरामुळे हा जागतिक दिवस आहे की जेणेकरून आपले पूर्वज जे इथे आहेत त्यांच्या आत्म्यासाठी व त्यांच्या म्हणजे आत्म्यासाठी विलीन झालेले आहेत त्यांना शांती देण्यासाठी आणि एक परंपरा आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढींना पण हे माहिती व्हायला पाहिजे की आपले पूर्वज कुठं होते, काय होते. त्यामुळं पूर्ण जगात ही प्रथा चालू आहे आणि ही 2 नोव्हेंबरचे दफनभूमी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि आता ते PCMC मध्ये आलेले आहे. तर त्याचे PCMC मधून आता त्याचे सगळं नियोजन होत असेल. जसे लाईट्स आलेत, सगळे आले, परत आपले कॉर्पोरेशनचे काही सहकार्य केले त्यांनी, परत आमचे जे सोशल वर्क आहेत जसं वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, ह्युमन राईटचे प्रेसिडेंट आहेत, तसेच असे म्हणजे अनेक व्यवस्था विविध संघटना इथं येऊन त्यांनी आपलं सहकार्य केलेलं आहे. हा
पुढच्या वर्षी बायकोला 4 दिवस पहिले घेऊन यायचं.